छात्रः नमो नमः. विद्यार्थ्यांनो, व्याकरणाचे सर्व रेकॉर्डिंग मी तुम्हाला टाकले होते. ते जरी 10व्या वर्गासाठी असले तरी तुम्ही ते अभ्यासा म्हणून सांगितलेलं होतं, कारण तुमच्या इथे फार उपयोगाचे आहेत. आता मात्र आपण प्रत्यक्ष पुस्तकाला सुरुवात करणार आहोत. यामध्ये प्रथम मंडल आपण पाहिलेलं आहे. त्या प्रथम मंडलामध्ये सुगम संस्कृतांतर्गत ते येतील. जी काही तिथे तुम्हाला दिलेली चित्र असतील त्यांची नावं तुम्हाला संस्कृतात लिहायची आहे आणि व्यावहारिक शब्दस्तबक ते स्तंभात भरायचं आहे. हा आपण प्रथम मंडलम पाहिलं. आता आपण द्वितीय मंडलम याला सुरुवात करणार आहोत. यामध्ये 5 पद्य तुम्हाला दिलेले आहेत. त्यातला आज आपण प्रथमः पाठः या द्वितीय मंडलमधला जो पद्य पाठ आहे तो प्रथमः पाठः तो पाहणार आहोत. नाव आहे क्षणम मनोविनोदनम. क्षणभर मनाला विरंगुळा किंवा क्षणभर मनाचं मनोरंजन करूया अशा अर्थाचा. अगदी सोपे आणि सुंदर सुभाषित यात दिलेली आहेत. पण आता सुभाषित म्हटलं म्हणजे काय कळतं आपल्याला? सुभाषितम नाम सुष्ठु भाषितम. सुभाषित म्हणजे चांगली भाषा, सुवचन. परम न केवलम सुष्ठु भाषितम अपितु विनोदनम अपि सुभाषितेषु विद्यते. पण केवळ उपदेशच नाही तर विनोद सुद्धा या सुभाषितांमध्ये आढळतो. विनोदनम नाम मनोरंजनम. विनोद करणं म्हणजे मनोरंजन, मनाचं रंजन, मनाला थोडासा विरंगुळा. प्राचीन वाङ्मये विकीर्णानि विनोदन प्रधानानि सुभाषितानि च अत्र संगृहीतानि. प्राचीन वाङ्मयामध्ये विखुरलेली आणि विनोद प्रधान असलेली काही सुभाषितं इथे एकत्रित केलेली आहे. एतानि सुभाषितानि विभिन्न प्रकारैः हास्यम जनयन्ति. ही सर्व जी सुभाषितं यात दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारांनी जणू ते हास्य निर्माण करत आहे. कुत्रचित परिहासः, कुत्रचित उपहासः. कुठे टिंगल टवाळी ज्याला आपण म्हणतो परिहास, तर कुठे उपहास केलेला असतो, मिश्किलपणा. श्लेषस्य तथा सूचितार्थस्य योजनामपि क्रियते. श्लेष अलंकार, एकाच शब्दातून निघणारे 2 भिन्न भिन्न अर्थ. कवीला एक अभिप्रेत असतो पण वाचकाच्या मनामध्ये दुसराच येतो. अशा श्लेषामुळे आणि सूचितार्थ, सुचविलेला अर्थ वेगळा. लेकी बोले सुने लागे असं सूचित केलेलं जे असतं, अशा अर्थामुळे त्याच्यामध्ये आणखीन विनोद निर्माण होतो. म्हणून या श्लेषाची आणि सूचितार्थाची योजना यात केलेली आहे. चला तर आपण अशी काही विनोदी श्लोक यात पाहूया. ही सुभाषितं, प्रत्येक सुभाषिताचं एक थोडंसं वैशिष्ट्य असतं ते आपण पाहू. पाता समाजामध्ये अहो रूपम अहो ध्वनिही अशा प्रकारे बरेच व्यवहार चालू असतात. काय सांगितलं या सुभाषितातून? समाजामध्ये ज्या भिन्न भिन्न प्रवृत्ती आहे त्यात काही लोक अशी असतात की त्यांच्यामध्ये एकही गुण नसतो किंवा त्यांच्यामध्ये काही दोष असतात, निसर्गतः असतात, वागण्यामध्ये काही फरक असतो. पण अशा माणसांना नेहमीच आपली कुणीतरी स्तुती करावी असं मनापासून वाटत असतं. मग एखाद वेळी जर कुणी त्याची स्तुती केली तर ते हरखून जातात. पण त्यांना मनोमन हे पटलेलं असतं की आपली जी स्तुती केली ती काही खरी नाही आहे आणि अशा वेळी मात्र त्यांना समोरच्याची सुद्धा तशीच खोटी स्तुती करावी लागते. यासाठी मात्र इथे पहा, उंट आणि गाढवाच्या उदाहरणातून हे पटवून दिलेलं आहे. व्यवहारामध्ये चालणारे हे सगळे जे प्रकार असतात याची इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे. पहा, उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनिः. काय सांगितलं? उंटांच्या विवाहामध्ये गाढव गीत गातात. उष्ट्राणां च विवाहेषु, उंटांच्या विवाहामध्ये गर्दभाः रासभाः गाढव गीतं गायन्ति गीत गातात. परस्परं प्रशंसन्ति, ते एकमेकांची स्तुती करतात. प्रशंसन्ति बहुवचनी आहे म्हणजे करता बहुवचनी, ते एकमेकांची स्तुती करतात. अहो रूपम अहो ध्वनी, किती सुंदर रूप, किती मधुर आवाज. अर्थातच कळलं कोण म्हणत असेल अहो रूपम. गाढव उंटाला म्हणतो काय सुंदर रूप आहे आणि त्यावर मात्र उंट गाढवाची स्तुती करतो, किती मधुर आवाज. कळलं आपल्याला? उंटाचं रूप काही सुंदर नाही आणि गाढवाचा आवाजही काही मधुर नाही. पण उंटाची स्तुती केली अहो रूपम की त्यालाही स्तुती करावीच लागते, तोही
करतोच आणि म्हणतो अहो ध्वनी ही, म्हणजे समाजामध्ये असे व्यवहार चालू असतात, आपलं काम लोक करून घेतात। इथे उष्ट्राणाम, उष्ट्र अकारांत पुल्लिंगी नामाचं हे षष्ठी बहुवचन। विवाहेषु, विवाह याचं झालं आहे हे सप्तमी बहुवचन। इथे वाक्य आलेलं आहे गर्दभाहा गीतम गायंती, बहुवचनात आहे। वचन परिवर्तनम कुरुत अशी सुद्धा याला सूचना येते। काय सूचना येईल मग? गर्दभः गीतम गायती, एक वचन केलं की काय होतं याचं? गर्दभः गीतम गायती। हेच वाक्य वाच्य परिवर्तनम याला पण येतं, प्रयोग बदलण्यासाठी। गर्दभाहा गीतम गायंती याचा जर प्रयोग बदलला, हा कर्तृवाच्यम आहे, आपल्याला कर्मवाच्यम करायचं आहे। गर्दभैही काय येईल इथे? कर्त्याची तृतीया बहुवचन म्हणून झालं गर्दभैही। इथे आता गीतम प्रथमेत आलं आणि क्रियापद कर्मानुसार होईल गीयते। गर्दभैहि गीतम गीयते असं वाच्य परिवर्तनम होतं। इथे ते परस्परम प्रशंसन्ति, स परस्परम प्रशंसति असं एक वचन। ठीक आहे। दुसरा श्लोक, तृणात लघुतर तूलः स्तुलादपि च याचकः वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेत् इति। तृणात संधी आलेली आहे, तृणात लघुतरः तूलः, गवतापेक्षाही अधिक हलका कापूस आहे। तूल कापूस आहे, एक विशेष प्रकारचा कापूस, गवतापेक्षाही हलका हा तूल म्हणजे कापूस आहे। तुलात अपि च याचकः, आणि या कापसापेक्षाही अधिक हलका, लघुतरः अधिक हलका याचक आहे, याचना करणारा, नेहमी मागणारा याचक आहे। मग दुसरा श्रोता विचारतो, असं कवीने वर्णन केलं की गवतापेक्षा अधिक हलका कापूस आहे आणि कापसापेक्षाही अधिक हलका याचक आहे, याचना करणारा व्यक्ती आहे। मग श्रोता विचारतो, वायुना किम्न असौ नीतः, वाऱ्याने याला का बरं उडवून नेलं नाही? कारण तो हलका आहे, हलक्या वस्तू तर वारा उडवून नेतो। वायुना किम न असौ नीतः, वाऱ्याने याला का बरं उडवून नेले नाही? त्यावर तो उत्तर देतो, माम अयम प्रार्थयेत इति, हा माझ्याकडे सुद्धा प्रार्थना करेल, मलाही काहीतरी मागेल, याची भीती जणू वाऱ्याला वाटली आणि वारा त्याला उडवून न्यायला काय झाला? राजी झाला नाही, किंवा त्याला उडवून नेण्याची त्याची हिंमत झाली नाही। काय सांगितलंय? याचना करणाऱ्याला सर्वजण टाळतात, कारण तो सतत मागत असतो आणि याचना करणं हे आपल्याला खालच्या दर्जाचं वाटतं आणि म्हणूनच समाजामध्ये त्याच्याकडे त्याची दृष्टी चांगली नसते, त्याच्याकडे पाहणाऱ्याची, म्हणून याचना करणं कधीच योग्य नाही। इथे सांगितलेलं आहे तृणात लघुतर तूलः, गवतापेक्षाही अधिक हलका कापूस, तुलात अपीच याचकः, आणि कापसापेक्षाही अधिक हलका याचक आहे। वायुना किम्न नीतोऽसौ, वाऱ्याने याला का बरं नेलं नाही? माम अयम प्रार्थयेत इति, हा माझ्याकडेही प्रार्थना करेल म्हणून। अयम हे रूप आलेलं आहे, इदम सर्वनामाचं आहे, ते पुल्लिंगी प्रथमा एकवचन। संधी झालेला इथे आणखी नीतः अधिक असौ, अदस सर्वनामाचं प्रथमा एकवचन आहे। इथे प्रयोगही आलेला आहे पुन्हा, वायुना असौ न नीतः, वायुः अमुं न नीतवान, असा काय होतो? हा प्रयोग होतो, वायुः अमुं न नीतवान। इथे संधी झालेली आहे प्रार्थयेत अधिक इति। तसं प्र अधिक अर्थ दहाव्या गणाचा हा आत्मनेपदी धातू आहे, म्हणून रूप यायला पाहिजे होतं आत्मनेपद, पण इथे परस्मै पद केलाय त्यांनी, प्रार्थयेत त हल्यंत्य अधिक इति। वृत्ताच्या सुकरतेसाठी किंवा सोपेपणासाठी, सुलभतेसाठी असा केलेला बदल असावा। पुढचं पाहू आपण, भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोहम त्वत्प्रसादतः पश्याम्यहं जगत्सर्वं न मां पश्यति कश्चन। कवी दारिद्र्याला, तो अतिशय दरिद्री आहे म्हणून त्याला प्राप्त झालेल्या दारिद्र्याला उद्देशून म्हणतो, भो दारिद्र्य, हे दारिद्र्या
तुभ्यं नमः, तुला मी नमस्कार करतो. त्वत्प्रसादातः अहम सिद्धः, तुझ्या कृपा प्रसादामुळे मी जणू सिद्ध पुरुष झालोय, मला सिद्धी प्राप्त झालेली आहे. अहम जगत सर्वं पश्यामी, मी सगळ्या जगाला पाहतो, मी सर्व जग पाहतो. नमाम कश्चन पश्यती, पण मला कुणीही पाहत नाही, जणू मी अदृश्य झालेलो आहे. का असं म्हटलेलं, उपहास केलेला इथे, कारण समाजामध्ये दरिद्री व्यक्ती सगळ्यांकडे आशाळभूत नजरेने पाहतो. कुणी आपल्याला मदत करेल, कुणी आपल्याकडे लक्ष देईल, पण जगातील सर्व लोक त्याला टाळतात, पाहूनही न पाहिल्यासारखे करतात. हे दुःख त्याला बोचतं. म्हणून त्यांनी सांगितलं, हे दारिद्र्या, भो दारिद्र्य, तुभ्यम नमः. नमहाला चतुर्थीची अपेक्षा म्हणून इथे झालेला आहे तुभ्यम. आणि इथे जर आपल्याला तुभ्यमच्या ऐवजी दारिद्र्य हे नाव वापरायचं असेल तर दारिद्र्याय, नमः दारिद्र्याय. इथे संधी आलेली आहे नमः अधिक तुभ्यम. इथे आलेला आहे सिद्धः अधिक अहम, त्वत् अधिक प्रसादतः. इकडे संधी झालेली आहे पश्याम्यहम मध्ये पश्यामी अधिक अहम, जगत अधिक सर्वम. अशा प्रकारे यात काय सांगितलंय, कवी म्हणतो, हे दारिद्र्या, तुला माझा नमस्कार असो. तुझ्या कृपा प्रसादामुळे मी सिद्ध पुरुष झालेलो आहे. मी सर्व जगाला पाहतो, पण मला कुणीही पाहत नाही. चौथं सुभाषित पाहू आपण. अद्यापि दुर्निवारम स्तुतिकन्या वहति कौमारम, सद्भ्यो न रोचते सा संतोप्यस्यै न रोचन्ते. अद्य अपि, आज सुद्धा, स्तुती कन्या, स्तुती रूपी कन्या, स्तुती एव कन्या, कर्मधारय समास, स्तुती रूपी कन्या, दुर्निवारम कौमारम वहती, वहन करण्यास, आचरण करण्यास कठीण असलेलं असं कुमारीपण, कौमार्य वाहत आहे किंवा कौमार्यावस्थेत कुमारिकाच आहे, तीच अवस्था ती वहन करते आहे. कारण सद्भ्यः सा न रोचते, ती सज्जनांना आवडत नाही. सज्जनांशी तिला विवाह करण्याची इच्छा आहे, पण सज्जनांना स्तुती आवडत नाही. असंतः अपि अस्यै न रोचन्ते, आणि हिला मात्र दुर्जन आवडत नाही. दुर्जन हिच्याशी विवाह करण्यास उत्सुक आहे, पण हिला दुर्जन लोक आवडत नाही. ती सज्जनांशी विवाह करू इच्छिते, पण सज्जनांना ती आवडत नाही, आणि याच कारणामुळे तिचा विवाह झालेला नाही, ती अजूनही कुमारी आहे. काय सांगितलंय यातून, सज्जनांना कधीच स्तुती प्रिय नसते, कुणी आपली स्तुती करावी अशी सज्जनांची कधीच इच्छा नसते. दुर्जनांना मात्र नेहमी कुणीतरी आपली स्तुती करावी असं वाटत असतं, पण दुर्जनांची मात्र कुणी स्तुती करीत नाही. म्हणून याच्यावर कवीने रचलेलं हे सुभाषित आहे की आज सुद्धा, अद्य अधिक अपि, आज सुद्धा स्तुती कन्या, स्तुती रूपी कन्या, दुर्निवारम, दुःखेनं निवारण म्हणजे वाहण्यास कठीण असलेलं असं कौमार्य, कुमारीपण वहन करते आहे. सद्भ्यः सा न रोचते, रुचरोच धातूला ज्याला आवडते आवडत नाही त्याची चतुर्थी, आणि जे आवडते किंवा आवडत नाही त्याची प्रथमा. म्हणून सद्भ्यः सा न रोचते, सज्जनांना ती आवडत नाही. आणि अस्यै, हिला, अस्यै स्तुतिकन्यायै, हिला, असंतः न रोचन्ते, दुर्जन आवडत नाहीत. पुढलं सुभाषित. द्वंद्वोहम द्विगुरप्यहम मद्गेहि नित्यव्ययी भावः तत्पुरुष कर्म धारय येनाहम स्याम बहुव्रीही. वाचल्याबरोबरच आपल्या लक्षात आलं की इथे सगळी समासाची नावं दिलेली आहेत. द्वंद्व, द्विगु, अव्ययी भाव, तत्पुरुष, कर्मधारय, बहुव्रीही. काय अर्थ आहे यात? एक पुरुष राजाला प्रार्थना करतो, तत्पुरुषः, हे राजन, तत्पुरुषः, हे श्रेष्ठ पुरुष आहे राजन. अहम द्वंद्वः, आम्ही दोघं आहोत. कोण दोघं? मी आणि माझी पत्नी. अहम द्वंद्वः, आम्ही पती पत्नी दोघं आहोत. द्विगुर अपि, द्विगुहु अपि अहम, मी द्विगु सुद्धा आहे. द्विगु घरात दोन गायी असलेल्या, ज्याच्याजवळ दोन गुरं आहे, गायी किंवा बैल, म्हणून दोन गायी असलेला आहे. मद्गेहे नित्यम अव्ययी भावः,
पण नेहमीच माझ्या घरात अव्ययी खर्च करण्यासाठी पैसा नाही. म्हणजे मी अतिशय दरिद्री आहे. नित्यम अव्ययी भावः, व्यय करण्यासाठी खर्च करण्यासाठी पैसा नसलेला असा मी आहे. म्हणून तू कर्मधारय, असं काहीतरी काम मला दे. माझ्याकडून तू असं काही काम करून घे, मला काम दे. येन अहम बहुव्रीही स्याम, ज्यामुळे मी पुष्कळ धनधान्य असलेला होईल. अहम बहुव्रीही स्याम. काय आहे हे? विधिलिंग, याला काय म्हणतो आपण? विद्यर्थ क्रियापद. परस्मै पदाचं उत्तम पुरुष एकवचन असं धातू म्हणून सांगितलंय की नित्यम, ज्यामुळे मी काय होईल? बहुव्रीही, खूप धान्य असलेला श्रीमंत होईल. काय म्हणतो तो? तत्पुरुष, हे श्रेष्ठ पुरुषा, हे राजन. अहम द्वंद्वः, मी, आम्ही दोघं आहोत, पती पत्नी दोघं आहोत. द्विगुः अपि अहम, मी 2 गायी असलेला सुद्धा, माझ्या घरात 2 गायी आहे. मद्गेहे, तरी सुद्धा नित्यम अव्ययी भावः, माझ्या घरात खर्च करण्यासाठी मी असमर्थ आहे, कारण माझ्याजवळ खर्च करण्याला पैसाच नाही. त्यामुळे कर्मधारय, तुम्हाला असं काहीतरी काम दे. येन अहम, ज्यामुळे मी बहुव्रीही स्याम, खूप धान्यानी युक्त असलेला होईन. म्हणजे तो काहीतरी काम मागतोय, कर्म मागतोय की ज्यामुळे मात्र तो काय होईल? समृद्ध होईल. या 2 मैत्रिणींचा संवाद आहे. चतुरः सखी मे भर्ता यत् लिखति तत्परो न वाचयति, तस्मातप्यधिको मे स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति. दोघी बायका, 2 मैत्रिणी बोलत आहे. त्यातली म्हणते सखी, अगं मैत्रिणी, मे भर्ता चतुरः, माझा पती अतिशय चतुर आहे. कारण यत् लिखती तत्परः न वाचयति, तो जे लिहितो तो दुसरा वाचू शकत नाही. त्याने काय लिहिलं हे दुसऱ्याला कळत नाही, असं त्याचं अक्षर आहे. पण तो अतिशय चतुर आहे, तो जे लिहितो तो दुसरा वाचू शकत नाही. त्याच्यावर दुसरी सखी म्हणते तस्मात अपि अधिकः चतुरः मे भर्ता, अगं तुझ्या पतीपेक्षाही माझा पती अतिशय चतुर आहे. स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति, स्वतः लिहून सुद्धा तो स्वतः वाचू शकत नाही. अशी चढाओढ. स्तुती कशाची करावी? पण त्यांनी कशाची स्तुती केली? आपल्या पतीच्या वाईट हस्ताक्षराची. चांगल्या गोष्टीची स्तुती न करता वाईट गोष्टीची. म्हणून ती म्हणते आहे चतुरः सखी मे भर्ता यत् लिखती तत्परः न वाचयति, अगं सखी, माझा भर्ता पती अतिशय चतुर आहे, तो जे लिहितो तो दुसरा वाचू शकत नाही. त्यावर ती मैत्रीण म्हणते तस्मात अपि अधिकः मे भर्ता चतुरः, तुझ्यापेक्षाही, म्हणजे तुझ्या पतीपेक्षाही माझा पती तर अतिशय चतुर आहे. कारण स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति, स्वतःच लिहितो तरी सुद्धा तो स्वतः वाचू शकत नाही. वाचयति, वाच धातू 10व्या गणाचा आहे, त्याचा लट लकार झालाय प्रथम पुरुष एकवचन. या 7व्या सुभाषितात त्यांनी सांगितलं की समाजामध्ये माणसाची वेशभूषा पाहून, किती ब्रँडेड कपडे त्यांनी वापरलेले आहे, किती अतिशय उच्च प्रतीचे कापड तो परिधान करतो, अलंकार धारण करतो, याच्यावरूनच बहुधा त्याची प्रतिष्ठा ठरवली जाते. त्याच्यामध्ये किती योग्यता आहे, किती सद्गुण आहे हे पाहिल्या जात नाही. हे दुःख कवीला आहे. म्हणून त्यांनी इथे उपहासातून ते मांडलेलं आहे. वासः प्रधानम खलु योग्यतायाः, वासो विहीनं विजहाति लक्ष्मीः, पितांबरम वीक्ष ददौ स्वकन्यां, दिगंबरम वीक्ष विषम समुद्रः. योग्यतायाः अपेक्षया, योग्यतेपेक्षाही, इकडे खाली अन्वय आहेत सगळ्याचीच. योग्यतायाः अपेक्षयाः, योग्यतेपेक्षाही, योग्यता म्हणजे सद्गुण, त्याची योग्यता काय आहे याच्यापेक्षाही वासः म्हणजे वस्त्र, प्रधानम खलु खरोखर इथे श्रेष्ठ ठरतात, महत्वाची ठरतात. दुःख आहे कवीचं की इथे कपड्यांना महत्व दिलं जातं. लक्ष्मी ही अपि, कारण स्वतः लक्ष्मी सुद्धा वासु विहीनम विजहाती, फाटके मळके कपडे असलेल्या व्यक्तीला सोडून जाते. कोणाचे असतात फाटके मळके कपडे? दरिद्री व्यक्तीचे, कारण त्याच्याजवळ लक्ष्मी नसते. म्हणून इथे म्हटलेलं आहे वासु विहीनम, उत्कृष्ट वस्त्र नसलेल्याला स्वतः लक्ष्मी सुद्धा सोडून जाते.
पुढे त्यांनी सांगितलं समुद्र हो. या आता लक्ष्मीचा पिता कोण आहे? समुद्र. कारण समुद्र मंथनातून जी 14 रत्न निघाली त्यात लक्ष्मी ही पण निघाली आहे, म्हणून समुद्राची कन्या कोण समजली जाते? लक्ष्मी. माता लक्ष्मीचा पिता कोण झाला? समुद्र. समुद्र पीतांबरम वीक्ष तस्मै स्वकन्याम ददौ. काय केलं समुद्राने? पीतांबरम, उंची रेशमी पिवळं वस्त्र घातलेल्या विष्णूला पाहून. विष्णू कसे आहेत? पीतांबरधारी. रेशमी महागडं असं ते वस्त्र परिधान करतात, दागदागिने असतात, म्हणून या पीतांबराला म्हणजे विष्णूला पाहून, कारण विष्णूजवळ काय आहे? उंची वस्त्र, महागडी वस्त्र, भरजरी वस्त्र, म्हणून अशा विष्णूला पाहून समुद्रानेही त्याला स्वतःची कन्या लक्ष्मी दिली. लक्ष्मीशी त्याचा विवाह लावून दिला. पण दिगंबरम, वस्त्र नसलेल्या कातडचं वस्त्र धारण करणाऱ्या शंकराला पाहून मात्र, कारण शंकर कधीच उंची वस्त्र धारण करत नाही, ते नेहमी काय धारण करतात? सगळे वल्कल किंवा चांबड धारण करतात. अशा या शंकराला दिगंबरम, वस्त्रविहीन कातड धारण करणाऱ्या अशा या शंकराला पाहून मात्र त्याला विष दिलं. समुद्रातून जे निघालं हालाहल ते कोणी प्राशन केलं? शंकराने. पण त्या शंकराला पाहून जणू समुद्राने विष दिलं. असा भेदभाव असा उदार असलेला संपन्न असलेला समुद्रही करतो. म्हणून कवी म्हणतात की खरोखर या समाजामध्ये कशामुळे प्रतिष्ठा मिळते? उंची वस्त्रामुळे प्रतिष्ठा मिळते. वीक्ष, याच्यात काय आलेलं आहे? वीक्ष हे लेवंत रूप आहे, निवडायला सांगितलं त्यातलं वीक्ष, वी अधिक इक्ष. ददौ हे दा या धातूचं परोक्ष भूतकाळ, प्रथम पुरुष एक वचन, इथे पुन्हा वीक्ष आलेलं आहे, दोनदा वीक्ष आलेलं आहे. दिगंबरः शिवः पीतांबरः विष्णुः लक्ष्मीः श्रीः समुद्रः सागरः. तर ज्या ज्या कृती विचारल्या जाईल त्या त्या कृती आपण पाहायच्या. आता याच्यावर तुम्हाला काय येणार आहे? सगळ्यांना कळलं असेल. याच्या मागचं पहा, इथे सगळं दिलेलं आहे. संधी विग्रह दिलेला आहे, त्यानंतर समास दिलेले आहेत. हे सगळं तुम्ही पहा, अभ्यास आहे सगळं मी सांगितलं आहे तसं. यात महत्त्वाचं आपल्याला येणार आहे 5 गुणांसाठी माध्यम भाषा ससंदर्भम स्पष्टीकृत. माध्यम भाषेत संदर्भासहित स्पष्टीकरण करा. कुठल्याही सुभाषितावर हे संदर्भासहित स्पष्टीकरण येऊ शकतं, कारण हे स्वतंत्र त्या त्या सुभाषितापुरतं मर्यादित आहे, म्हणून अगदी कमी लिखाण करावं लागतं, पण गुण मात्र भरपूर मिळतील, एकदम 5. म्हणून जेवढं पाहिजे तेवढं सगळं लिहायचं. आता यातलं थोडंसं, हे सगळे तीनही तर अतिशय सोपे, आपण हे चौथं पाहू. पीतांबरम वीक्ष ददौ स्वकन्याम. माहिती आहे आपल्याला संदर्भाचे स्पष्टीकरण कसं लिहायचं. आधी तर आपण हे संस्कृत वाक्य लिहिणार, पीतांबरम वीक्ष ददौ स्वकन्याम. त्याखाली लिहिणार आपण त्याचा अर्थ. पीतांबराला विष्णूला पाहून समुद्राने त्याला स्वतःची कन्या लक्ष्मी दिली. कंसात लिहायचं, लक्ष्मीचा विवाह विष्णूशी करवून दिला, तेवढा त्याचा अर्थ लिहिणार. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे संदर्भ. काय काय लिहिणार या संदर्भामध्ये? माहिती आपल्याला संदर्भ लिहायचा असेल तर आपण लिहिणार पाठाचं नाव. आता याला लेखक नाहीये म्हणून आपण लिहिणार क्षणम मनोविनोदनम. या अंतर्गत क्षणभर मनाचा विरंगुळा यामध्ये काही विनोदी सुभाषित कवींची एकत्रित केलेली आहे. एका कवीनी किंवा सुभाषितकारांनी किंवा एका साहित्यातली ही नाही आहेत. मग काय लिहायचं आपल्याला? वेगवेगळ्या साहित्यात प्राचीन वाङ्मयात असलेली विखुरलेली ही काही विनोदी सुभाषित इथे एकत्रित केलेली आहे. मग लिहिणार सुभाषित म्हणजे सुवचन, उत्कृष्ट भाषा. पण नेहमी सगळीच सुभाषित ही काही मनोरंजन करणारी नसतात, तर काही संवादात्मक असतात, तर काही विनोदी सुद्धा असतात. विनोद म्हणजे मनोरंजन, अशीच ही मनोरंजक सुभाषित इथं दिलेली आहेत. ही वेगवेगळ्या प्रकारे हास्य निर्माण करतात. काही ठिकाणी परिहास असतो, कुठे उपहास असतो, कुठे श्लेष. या अलंकारामुळे काय झालेलं असतं? विनोद निर्माण झालेला असतो. तर सूचितार्थ, काही याच्यातून अर्थ सुचविलेला असतो, यामुळे सुद्धा त्यात विनोद निर्माण होतो. एवढा झाला संदर्भ. मग तुम्हाला स्पष्टीकरण लिहायचं आहे. पहा आता आपल्याला इथे लिहायचं आहे की कवी उपजाती यातलं हे काय आहे? सुभाषित आहे. हे त्याचे सगळे वृत्त असतात, नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. मग कवी म्हणतात की या जगामध्ये माणसाचं श्रेष्ठत्व हे नेहमी त्याच्या कपड्यावरून ठरवलं जातं.
कवीला हे पटवून द्यायचं आहे, पण कवीला याचं दुःख सुद्धा होतं की श्रेष्ठत्व हे सद्गुणांवरून ठरवल्या जावं. पण म्हणतात ना मराठीमध्ये की फाटकी वस्त्र लेऊन किंवा अंगावर घालून सोनं विकायला बसलं तर कुणीच त्याच्याकडे फिरकलं नाही, पण सोनं पांघरून तो कपडे फाटके कपडे विकायला बसला तर सर्व त्याच्याकडे गर्दी झाली. म्हणजे तुमची योग्यता ही कशावरून ठरवली जाते? नेहमी वस्त्रांवरून. हे स्पष्ट करताना कवींनी समुद्राचं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात खरोखर सद्गुणांपेक्षाही, सद्गुणांच्या अपेक्षेपेक्षा, योग्यतेपेक्षाही या जगामध्ये माणसाच्या कपड्याला खूप महत्त्व आहे. कारण उत्कृष्ट महागडी वस्त्र नसलेल्या व्यक्तीला लक्ष्मी नेहमी सोडून जाते. जे दरिद्री व्यक्तीची वस्त्र नेहमी मळलेली फाटलेली अशी असतात, म्हणजे लक्ष्मी सुद्धा त्याच्याजवळ राहत नाही. म्हणून माणसाने फाटकी जरी असली तरी नेटकी वस्त्र परिधान करावी असंही यातून कवीला सुचवायचं आहे. मग आता ते सांगतात की लक्ष्मी सुद्धा अशा उत्कृष्ट वस्त्र नसलेल्या व्यक्तीला सोडून जाते, त्याच्याकडे नेहमी दारिद्र्य असते. समुद्राने काय केलं की पितांबराला पाहून, उंची वस्त्र धारण करणाऱ्या विष्णूला पाहून स्वतःची कन्या त्याला दिली लक्ष्मी. समुद्रमंथनातून 14 रत्न निघाली, त्यातून आलेली लक्ष्मी हे एक रत्न म्हणून स्वतःची कन्या दिली. आणि नुसतं कातडं पांघरणाऱ्या अशा त्या शंकराला पाहून त्यांनी हालाहल विष दिलं. समुद्राने सुद्धा हा भेदभाव केला. अशा प्रकारे इथे कवींनी सांगितलंय की खरोखर या जगामध्ये उंची वस्त्र, महागडी वस्त्र हिचं काय असतात? माणसाची योग्यता ठरवत असतात. इथे काय केलेलं आहे? उपहास केलेला आहे समाजाच्या वृत्तीवर. आणि खरोखर सुभाषित, आता तुम्हाला याची वैशिष्ट्य लिहायची आहे की सुभाषित ही कशी असतात? अल्पाक्षरी परंतु सारगर्भ असतात. यातून या सुभाषिताच्या पठणाने आपण उच्चारामध्ये स्पष्टता आणू शकतो आणि भाषणातही आपण आपला प्रभाव निर्माण करू शकतो. म्हणून माणसाने नेहमी सुभाषित पाठ करावी. उपदेशही करता येतो आणि खरोखर मनाला विरंगुळा सुद्धा प्राप्त होतो, हे यातून स्पष्ट होतं. आता आपण तुम्ही ही बाकीची सगळीच्या सगळी काय कराल? संदर्भाचे स्पष्टीकरण कुठलंही येऊ शकतं, मी सांगितलं त्या त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ त्याच्यात स्पष्ट करायचा. आता याच्यानंतर सगळ्या कृती दिलेल्या आहे. या कृती मात्र आपण पुढल्या तासिकेमध्ये पाहू. एवढं तुम्ही पाहून ठेवा. शुभम भवतु. पुनः मिलामः.